अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम यांचा सत्कार या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि त्यांच्या सौविध्य पत्नी सौभाग्यकांक्षिणी शोभाताई पवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गुरुमाऊलींचा सत्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यायचे। आपल्या गुरुमाऊलींचा या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब सपत्नीत सत्कार करतायत। सर्व गुरुभक्तांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। श्री सीतानाथ समारंभः रामानंदाच मध्यमा नरेंद्राचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये। गुरुमाऊलींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करीतो हा स्वागत सोहळा, करीतो हा स्वागत सोहळा। स्वागत नसे हे फक्त आहे हा जिवाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा। त्यानंतर या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा धाराशिवचे माजी खासदार आदरणीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांचा सत्कार या कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री पवार साहेब करतील। मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा। संताजी मामांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आपण स्टेजवर यावं। संताजी मामांना पुन्हा विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त परायण वसंतरावजी नागदे साहेब अध्यक्ष उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड यांचा सत्कार या कारखान्याच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय प्रवीणजी फडणीस साहेब करतील। मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी नागदे साहेबांचा सत्कार करायचा आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अध्यात्माचं बाळकडू आपल्या मुलांना लहानपणापासूनच दिलेले पिताश्री तथा ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण दत्तात्रय पवार गुरुजी यांचा सत्कार या कारखान्याच्या कार्यकारी संचालक रणजितजी बोरावगे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। संपूर्ण राज्यामध्ये या तालुक्याच्या अध्यात्माचा एक वेगळा ठसा कार्यसम्राट आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यापासून केलेला आहे। 288 आमदारामध्ये आध्यात्मिक वारसा असलेले एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। अत्यंत चांगलं कार्य आपल्या पिताजींनी घालून दिलेल्या आदर्शावर ते करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या या किल्लारी नगरीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यकांक्षिणी सुलक्षणाताई बाबळसुरे यांचा सत्कार या कारखान्याच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वतीनं आदरणीय शोभाताई पवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सरपंच ताईंचा सत्कार करायचा आहे।
चालतंय. यानंतर ज्यांच्यामुळं आपल्याला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं तसेच माजी संचालक सन्मान्य निवृत्तरावजी भोसले गुरुजी यांचा सत्कार आदरणीय SR नाईकवाडी साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी भोसले गुरुजींचा सत्कार करावा. यानंतर ज्यांच्यामुळे आपल्याला हा सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं ते या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि त्यांना तितक्याच भक्कमपणे साथ देऊन या तालुक्याच्या नव्हे तर या कारखान्याला नवसंजीवनी देण्याचं कार्य विधानसभेतले त्यांचे सहकारी आदरणीय ज्ञानराजी चौगुले साहेब यांनी केल्यामुळं या किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कामगार बांधवांच्या वतीने त्यांचा दोघांचा संयुक्तिक सत्कार करण्यात येतोय. आज 40वा गळीत हंगाम या ठिकाणी संपन्न होत असताना हा कारखाना जवळजवळ 1969 ते 70 साली निर्मिती करण्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री संग्रामजी माखणीकर गुरुजी आणि स्वातंत्र्य सेनानी देवसिंह चव्हाण सर यांच्या परिश्रमाने हा कारखाना त्या कालखंडात उभा राहा. या कारखान्याच्या माध्यमातून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामधील शेतकरी यांना आर्थिक उन्नतीसाठी मोठी मदत झाली आहे. भूकंप झाल्यामुळे अडचणीत असताना याला त्यावेळी सरकारने मदत केली. त्यानंतर माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड सर यांनी शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. त्यांच्या कार्यकाळात इतर साखर कारखान्यापेक्षा अधिकचा भाव देण्यात आला होता. अनेक घडामोडी घडत असताना त्या विसरून माझे सहकारी मित्र अभिमन्यूजी पवार साहेब यांनी या भागातील शेतकरी यांची गरज ओळखून स्वतःला झोकून देऊन भांडवल उभे करून आज गाळप सुरू केले आहे. ही अभिमानाची बाब आहे. आणि रवी सर या कारखान्याचे चेअरमन असताना या कारखान्याला मागच्या कालखंडात देशातलं दोन वेळेस जास्त रिकव्हरीचं पारितोषिकसुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. मी त्यांना शब्द दिला आहे की माझ्या वतीनं जे जे शक्य आहे ते मी मदत या कारखान्यासाठी करणार आहे. कसलेही राजकारण न करता आपल्याला शेतकरी हित लक्षात घेऊन एकत्र काम करायचे आहे. राज्याच्या इतर भागापेक्षा या परिसरातील ऊसाची रिकव्हरी ही अत्यंत चांगली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकरी सरासरी जास्तीचा ऊस उत्पादन वाढले आहे. विश्वासू सहकारी आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्याकडे यांची सूत्रे हाती आली आहेत. त्यामुळे भविष्यकाळात खूप समाधानाचे वातावरण असणार आहे. सुरुवातीचे 1-2 वर्ष अडचणीचे असतील, पण आमच्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, सहकार मंत्री माननीय दिलीपजी वळसे पाटील साहेब हे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळं येणाऱ्या कालखंडात शेतकरी बांधवाचं हित लक्षात घेऊन सर्व काम केलं जाईल. या कारखान्याच्या संदर्भात सांगत असताना कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 1250 मेट्रिक टन ही आहे. कारखान्याचा प्रथम चाचणी हंगाम 1972-73 साली संपन्न झाला होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात औसा, उमरगा, निलंगा व लोहारा तालुक्यातील जवळजवळ 252 गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण सभासद संख्या 19,679 आहे. कारखाना दिनांक 9 ऑगस्ट 2007 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अवसानात आला होता. कारखान्याची चल अचल संपत्ती 7 ऑगस्ट 2019 रोजी 21 पर्यंत राज्य गरिबी आखणीने तरतुदीनुसार ताब्यात घेतली होती. माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर कारखाना नांदेड यांनी 16 नोव्हेंबर 2021 अन्वये कारखान्याची पुनर्रचना झाल्याचे घोषित केले. दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी माननीय प्रवीणजी फडणवीस सदस्य तथा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद व माननीय SR नायकवाडे सदस्य तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर या द्वितीय शासकीय अधिकाऱ्यांनी समितीची पदभार घेतला. दिनांक 19 जून 2022 पासून कारखान्यावर माननीय आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय शासकीय समितीने पदभार घेतला. हंगाम 2022-23 मध्ये 1540 मेट्रिक टन गाळप झाले.
प्रति मेट्रिक टन 25 ते 55 दर देण्यात आला. तसेच तोडणी वाहतुकीचे संपूर्ण बिले अदा करण्यात आली आहेत. मशिनरी फारच जुनी असल्यामुळे सदरील हंगाम सन 23-24 यशस्वी होण्यासाठी जवळपास 75% नव्याने मशिनरी बसवण्यात आली असून त्यासाठी जवळजवळ 20 कोटी रुपयाचा खर्च मशिनरीसाठी करण्यात आलेला आहे. सदरील हंगाम सन 23-24 करता 97,000 ऊस उत्पादकांचे 11,000 हेक्टरी ऊसाची नोंद कारखान्याने झालेली आहे. सदर हंगामात 2 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याची या हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून 110 वाहनांचे करार करून ₹5 कोटी यंत्रणेसाठी ॲडव्हान्स रक्कम अदा करण्यात आलेली आहे व सदर यंत्रणा हजर झालेली आहे. ती शेजारील कारखाना श्री संत शिरोमणी महाराज बेलकुंड येथे चालू आहेत. पवारांचे या विचारपटावरून मनपूर्वक आभार व्यक्त करेन की हा कारखाना कुठल्या राजकीय पुढाऱ्याला व्यापाऱ्याला न देता हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, शेतकऱ्याकडेच राहिला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि आम्ही त्यांनी मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे कास धरून हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा ठेवला. तेव्हा या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव प्रयत्न राहू एवढं एक अभिवचन देतो. या ठिकाणी मला बोलण्याची आयोजकाच्या वतीनं जी संधी प्राप्त झाली आणि त्यात अभिमन्यूंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा माझ्या वतीने त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. विचारपीठावर सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. गुरुबाबा महाराज आवशेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षी आशीर्वाद आम्हाला द्यावेत. पांडुरंगाचे भक्त आम्ही, पांडुरंगाचा ध्यासुरी, स्वागताच्या या सोहळ्याचे आपण सगळे वारकरी. कारण अनेक जण इथे मोळी टाकण्यासाठी येतात, अनेक जण इथे कार्यक्रमासाठी येतात, पण ज्यांच्या हाताला एक दिव्य स्पर्श आहे, ज्यांच्या हाताला एक मायेचा स्पर्श आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशी भावना धरून जे धर्माचं काम करतात, अध्यात्माचं काम करतात, अशा या महाराजांसाठी मी सुद्धा त्यांच्या इथे दर्शनासाठीच इथे मी आलेलो इतकं लक्षात घ्या. कारण या जिल्ह्यामध्ये गेल्या 5 पिढ्यांपासून आज औसा संस्थान जे वारकरी संप्रदायाचं जे कार्य करतं, जे काम करत आहे आणि तीच जबाबदारी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या पूर्वजांनी आम्हाला तो पताका दिला आणि ती जबाबदारी आमच्यावरती दिली. लक्षात घ्या. धर्मपीठावरती ज्यावेळेस काम करत असताना तुम्हाला प्रसिद्धी खूप लवकर मिळते, तुमच्या मागे समाज खूप हा धावत राहतो, पण या प्रसिद्धीला न भुलता काम करत राहणं हे त्या धर्माचार्यांचंच काम असतं आणि हेच काम जगद्गुरू करत आहेत आजपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासावरून आम्हाला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. महाराजांची आणि माझी पहिली वेळ जे झाली, आम्ही दोघंही एका व्यासपीठावरती होतो जळगावच्या पुढे फैजपूरला, जिथे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, त्याची मुद्दाम आठवण करून द्यायला लागलोय. जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं असं कोणतं गाव असेल तर ते फैजपूर. त्या फैजपुरामध्ये सुद्धा महाराजांचं आशीर्वचन आम्हाला तिथे श्रवण करायला मिळालं, ते आम्हाला ऐकायला मिळालं. इतकं लक्षात घ्या. आज ज्यावेळेस आपण आपल्या राज्याचा विचार करतो, देशाचा विचार आपण करतो, आणि राज्याचा विचार करत असताना ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं त्याची एक स्वतःची जबाबदारी आहे. जसं तुम्ही महाराजांकडून अनुग्रह घेता, दीक्षा घेता, माळ घालून घेता, आज जसं तुम्ही महाराजांनी तुम्हाला जे काही आचरण सांगितलेलं आहे ते आचरण करत असताना तुम्ही जर चुकीचं वागलात तर तुम्हाला त्याचा धब्बा लागणार नाही. आज महाराजांकडून तुम्ही दीक्षा घेतली, आज अनुग्रह घेतला, आणि चुकीचं जर वागलात तर लोक तुम्हाला नाव ठेवणार नाही, तर लोक त्या महाराजांना नाव ठेवतात. म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. लक्षात घ्या. ही जबाबदारी आहे. म्हणून आज आपण पाहतो, आज इतका समाज
आज कोणाच्या दर्शनासाठी? तर निश्चितच महाराजांच्या दर्शनासाठी. कारण का? एक दृष्टी आपल्यावरती पडावी, एक दृष्टी. म्हणून अनेक जण समाजाचं काम करतात, राजकारणामध्ये काम करतात, पण ज्या आपण जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये राहत असताना तिथले धर्मपीठ सुद्धा हे सक्षम पाहिजे. ते धर्मपीठ सुद्धा खूप चांगली पाहिजेत, लक्षात घ्या. केवळ धर्मपीठ नावाला असून चालत नाही, तर त्या जोडीला एक समाजाचं जे व्रत आहे, समाजाचं व्रत सुद्धा आपण ते घेऊन जिथे वागायला पाहिजे. आणि हेच व्रत आज आपण पाहत असताना नाणीस पीठाने हे व्रत मात्र त्यांनी स्वीकारलेले, लक्षात घ्या. म्हणून आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आज अनेक असे क्षेत्र आहेत. ती क्षेत्र मात्र सक्षम व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला झोकून द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. आज ज्यावेळेस आम्ही ज्या पीठावरून जिथे काम करतो, औषा पीठावरून आम्ही जिथे काम करतो, आज जबाबदारी आमची कोणाची आहे? तर ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी जो पायंडा आम्हाला घालून दिलेला आहे. म्हणून अनेक जणांनी आम्हाला असे प्रश्न विचारलेले आहेत. अनेक जण आम्हाला विचारतात, बाबाजी आपके आइकॉन कौन कौन है, थोड़ा सा बतला दीजिए. कुछ लोग हमसे पूछते हैं, महाराज जी आपके आइकॉन कौन है, आइकॉन कौन है? हम उनको उत्तर देते हैं, हमारे आइकॉन ज्ञानोबाराय और तुकोबाराय हमारे आइकॉन है. म्हणून जगामध्ये आमचा कोणी पराजय करू शकत नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र सिर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर ममः. म्हणून रोज तुम्ही गीता वाचा, गीताचा अभ्यास करा, ऐका, ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या हातून चुकीचं काही काम होणार नाही. तुकाराम गाथा वाचा, तुमच्या हातून काही चुकीचं होणार नाही. आणि स्वामीजींनी जे तुम्हाला अनुग्रह दिलेला, उपदेश केला आहे, ते अनुकरण करा, तुमच्या हातून कधी चुकीचं काम होणार नाही. चुकीचं काम जो होणार नाही हे आपलं आद्य कर्तव्य, लक्षात घ्या. आज या कारखान्याला इथे मी आलोय. आज कशासाठी आलोय? कारण 4 दिवस माझी सुद्धा कार्तिक वारी होती. कार्तिकीची वारी काल करून रात्री पहाटे 4 वाजता आज माझं आगमन या किल्लारीच्या ग्रामामध्ये इथे झालं, लक्षात घ्या. कारण का? या कारखान्याचा सभासद सुद्धा मी आहे, अजून आमदार साहेबांना माहिती नाही आहे. म्हणून आम्ही काही ऊस वगैरे पाठवला तर लवकर आमची थोडीशी शिफारस तुम्ही मान्य करा, आमची शिफारस थोडीशी मान्य करा. कारण या कारखान्याला स्वर्गीय माझे काका मल्लनाथजी महाराज ज्या औषा तालुक्याचे माजी आमदार राहिलेली आहेत, माझ्या काकांचं सुद्धा या कारखान्याला चांगलं योगदान राहिलेले, लक्षात घ्या. म्हणून ते योगदान कोणालाही विसरता येणार नाही. आजपर्यंत ज्यांनी जिथे आपलं जे योगदान दिलेलं आहे त्या निश्चितच त्या सर्वांना आपल्याला जिथे स्मरण करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात आपण ज्या भूमीमध्ये इथे आलेले आहोत आणि हे सर्व काही नीलकंठेश्वराच्या कृपेमुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे हे सर्व काही व्यवस्थित होणार, इतकं लक्षात घ्या. म्हणून नीलकंठेश्वर इथं तो बसलाय. आणि आज आम्ही ज्यांच्या दर्शनाला गेलो आणि प्रार्थना त्यांना केली. आज कारखाना जिथे सुरू व्हायला लागलेला आहे. आता पुढचे 1-2 शब्द बोलतो, कारण मला कोल्हापूरला कार्यक्रमाला जायचं आहे. कोल्हापूरला कार्यक्रमाला जायचं आहे. एखाद्या वेळेस नवीन कारखाना उभं करणं सोपं असतं, पण जे आजारी पडलेले आहेत त्यांना परत तंदुरुस्त करणं खूप अवघड असतं. काय बोललो थोडंसं लक्षात घ्या. कोणी आजारी पडलाय, त्या आजारातनं त्या व्यक्तीला बाहेर काढणं खूप अवघड असतं. आणि असा हा कारखाना जरी आजारी पडला, पण आमदार साहेबांना आम्हाला आता एवढंच सांगायचं आहे की हा कारखाना आता आजारी पडू देऊ नका, पाडू नका. आजारी पडू देऊ नका आणि पाडू नका. कारण ही संपत्ती कोणाची आहे? तर सर्व ही संपत्ती शेतकऱ्यांचीच संपत्ती आहे. ही संपत्ती आहे. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगतात, एखाद्याचं चारित्र्य बघायचं असेल, नीट ऐका, आपल्यासाठी बोलतोय, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य बघायचं असेल तर त्याच्या हातामध्ये सत्ता द्यावी म्हणतायत बरं का. आणि आता तर तुमच्या हातामध्ये सत्ता आली. रावणाच्या हातामध्ये पण सत्ता होती, पण रावणाने त्या सत्तेचा
दुरुपयोग केला, आज त्याचं काय उदाहरण आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीसमोर इतकं लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते, सत्ता असल्यानंतर त्या सत्तेचा आपण सकारात्मकच त्याचा उपयोग आपण हा करायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला जी आशीर्वादाची गरज आहे, कृपेची जिथे गरज आहे, तो निश्चितच तुम्हाला जिथे प्राप्त झालेला आहे. या कारखान्याचं कार्यक्षेत्र जवळजवळ 4 तालुक्यांपर्यंत हा विस्तारलेला कारखाना आहे, लक्षात घ्या. 4 तालुक्यांपर्यंत हा विस्तारलेला आहे. आम्हाला एकच वाटतं, हा कारखाना सुरळीत व्हावा, सुरळीत तो चालावा आणि भरभरून आज भाव त्यांनी आज त्या शेतकऱ्यांना ते मिळावेत, इतकीच मी जिथे कामना करतो. वास्तविक बोलण्यासाठी खूप असतं, पण आमदार साहेबांचा एक आगळा आणि वेगळा असा मला आग्रह होता, बाबा आपण यायलाच पाहिजे, बाबा आपणच यायलाच पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला खूप त्रास झाला. व्यक्तिशः मी त्यांना बोलून गेलो, व्यक्तिशः बोलून गेलो की माझ्या बाबतीत जर तुम्ही मला बोलवलात तर बाबा तुम्हाला त्रास हा म्हणू नका, असं म्हणायला लागला तर मला उलट ते जास्त त्रास होणार आहे, तो जास्त त्रास होणार आहे. त्या अनुषंगाने अनेक शुभाशीर्वाद इथे मी प्रदान करून माझे 2 शब्द इथे मी पूर्ण करतो. वास्तविक अध्यक्ष म्हटल्यानंतर शेवटपर्यंत थांबणं हे माझं परमकर्तव्य आहे, परमकर्तव्य आहे. पण पुढचे कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे आणि आज मलाही महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी म्हणलो हा सुवर्णसंधीचा योग आपण सोडायचा नाही. त्या अनुषंगाने इथे मी आलो. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जितके काही चांगले गुण तुम्हाला माझ्यात दिसायला लागलेत, ऐका, जितके काही ते दिसायला लागलेत आणि जितके काही वाईट दिसायला लागले, जितके काही वाईट गुण दिसत आहेत ते स्वतःचे माझे गुरुबाबाचे आहेत आणि जितके काही चांगले दिसतात ते केवळ माझ्या सद्गुरूंचे आहेत. त्या सद्गुरूंना अनंत प्रणिपात करून माझे 2 शब्द इथे मी पूर्ण करतो.